धन्यवाद. शिवाजी बोल थांबा 5 मिनिटं. नाही थांबतो ना हे. हा नेता जातो तोपर्यंत थांबतो. सुखदुःखाचे आज आपण 6 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन आपल्या न्याय मागण्यासाठी सुरू केलं आणि हे आंदोलन हा आपल्या नुसतं आपल्या जिल्ह्याचं नाही तर भाऊंनी स्वतः सांगितलं त्यांच्या गावाचा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने मार्गी लागणार आहे. म्हणून शेतकरी लढतो तो एकट्या स्वतःसाठी नाही तर इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढतो. हा इतिहास आपल्या या आंदोलनातून होणार आहे आणि म्हणून आपला आंदोलनाचा जो परिणाम आहे तो जामनेरलाही फायदा होणार आहे आणि म्हणून या सर्व आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे. हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम नाशिकच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांनी केलेले त्या पत्रकारांसाठी एकदा जोरदार आपण आभार मानूया. बातमी आली का आपण म्हणतो बातमी आली पण बातमी नाही आली का आपण म्हणतो बातमी का नाही आली. परंतु पत्रकार हे त्यांचं कर्तव्य करतात आणि करण भाऊचा जो संपर्क सर्व पत्रकार बंधूंशी आहे त्याबद्दल नेहमीच पत्रकार नाशिकचे पत्रकारांची एक वेगळी गोष्ट आहे. नाशिकचे पत्रकार रस्त्यावरच्या चळवळीला ते कोणाचंही आंदोलन असो पण रस्त्यावरचा आवाज हा लोकांपर्यंत गेला पाहिजे यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्र नाशिकचे नेहमी साथ देतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर या 6 दिवसामध्ये अनेक प्रसंग आपण पाहिले आणि हे सर्व आपण पाहत असताना या 6 दिवसाच्या प्रवासामध्ये पोलीस परवानगीचा मुद्दा आला. आपण मध्ये गेलो बाहेर आलो परंतु या आंदोलनाला आपल्याला पोलीस प्रशासनाने जे मदत केलेली आहे ती आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून आपल्या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब त्याचप्रमाणे सरकारवाडा पोलीस स्टेशनचे आदरणीय आवड साहेब आणि सर्व टीम त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. कारण कर्णिक साहेब नेहमीच म्हणतात की नाशिकला आल्यापासून एक नवीन प्रथा सुरू झाली. आंदोलकांचा आवाज दाबायचा नाही कारण पूर्वी परमिशन घ्यायचं म्हणजे मोठं काम होतं. तुमची संघटना रजिस्टर आहे का त्याचं काय 13-12 झालेले आहेत का असं विचारायचे. परंतु सीपी साहेब नाशिकला आले कर्णिक साहेब आणि त्यांनी ठरवलं की जो या देशामध्ये राहतो त्याला संविधानिक पद्धतीने आंदोलन करायला परवानगी द्यायची आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी 6 दिवस आपल्याला आपला आवाज जनतेपर्यंत त्याचप्रमाणे प्रशासनापर्यंत आणि आता आपण शासनापर्यंत आपला पोहोचला आवाज ज्याला पोलीस प्रशासनाची साथ नसती तर आपला आवाज दाबला गेला असता आणि म्हणून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. आता या ठिकाणी करण भाऊंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्यात. त्यांनी सांगितलेले की ज्या गोष्टीसाठी उद्याची बैठक होणार आहे त्या मुद्दे आपले क्लिअर आहेत. पहिला मुद्दा अलाइनमेंट, दुसरा मुद्दा रेट आणि बाकीचे जे आपले स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. तो पहिले या 2 गोष्टीचा जोपर्यंत एक गाव 2 तुकडे होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही हेही आपला आज निर्धार केला पाहिजे. उद्या आपली बैठक होईल. उद्या आपली बैठक आहे. बैठकीमध्ये चांगली गोष्ट राहिली तर आपल्याला काय हाऊस नाही तर काम सुद्धा असते. परंतु त्याचबरोबर आपलं आंदोलन हे स्थगित झालेलं आहे. आपलं आंदोलन संपलेलं नाही. जोपर्यंत सर्व तायांची आणि आईची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला लेखी भेटलं नाही. लेखी भेटण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाची मुख्यमंत्री आणि त्या संदर्भातला शासन निर्णय जोपर्यंत होत नाही ती एक लोकशाही प्रक्रिया आहे. त्यामुळे गिरीश भाऊ मंत्री जरी असते तरी ती आपल्याला लेखी देऊ शकत नाही. ही प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून उद्याची मीटिंग आपली अतिशय महत्वाची आहे. ती मीटिंग मध्ये आपलं सातत्याने ज्या गोष्टीसाठी आपण लढतोय त्याचं संपूर्ण निवारण झालं पाहिजे यासाठी आपली उद्याची बैठक आहे आणि म्हणून उद्या बैठक तिथं झाल्यावरती त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची बैठक आपण सगळ्यांची घेऊ. जे काही चर्चा तिथं होईल ती सुद्धा आपण इथं आल्यावर सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून ती सांगण्याचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत तुमचं समाधान सगळं होत नाही तोपर्यंत करण गायकर या रणधनातून बाहेर जाणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. कारण आंदोलन सुरू करणं आणि ते निर्णायक विजय होणं हा महत्वाचा टप्पा आहे. जो विश्वास तुम्ही दाखवला. खरं तर मी अनेक आंदोलनं केले. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणं खूप सोपं असतं
अनेक ठिकाणी दरार तयार करून दिले जातात. आपापल्या सोयीचा तुम्हाला फायदा करून म्हणून प्रशासन प्रयत्न करतं. परंतु आपण सर्वजण दीपक वाघवरे आणि सर्व टीम तुमची सर्व शेतकऱ्यांची एकजूट ही तुम्ही ठेवली याबद्दल तुम्हाला सर्वांना मी सलाम करतो. अशीच एकजूट तुम्ही काय ठेवा असं अपेक्षा करतो. या निमित्तानं मी क्रांतिसिंह राणा पाटलांचे वाक्य सांगेन. शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये अनेक पक्ष येतात, पाठिंबा देतात, निघून जातात, चळवळी होतात. पण क्रांतिसिंह राणा पाटील जे किसान सभेचे नेते होते, 5 वर्ष खासदार झाले, फेडला होते ते सांगली जिल्ह्यातले, 5 वर्ष तिथंच राहिले, घरी गेले नाही, मंदिरामध्ये झोपले. आणि त्यांनी सांगितलं होतं जनतेने मला निवडून दिलेले, मी जनतेसाठी तिथंच काम करेन. आणि त्यांनी एक वाक्य जे सांगितलेले त्या वाक्यासाठी ते आयुष्यभर आम्ही काम करतोय. ते वाक्य आहे गट तट सोडा आणि एक गुण शेतकऱ्यांनी लढलं पाहिजे. हे वाक्य त्यांनी सांगितलेले. म्हणून सगळ्यांना विनंती करेल, येणाऱ्या काळात 3 तारखेला त्यांची जयंती आहे. नाना पाटलांचा वारसा असलेला आपला महाराष्ट्र आहे, पण आपण क्रांतिसिंह म्हणतो. आणि आज त्या वारशाचा पुढचा टप्पा क्रांतीवीर छावा संघटनेचे नेते गणभाऊ गायकर जे आक्रमक आंदोलन होते त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. आणि उपोषणाचा मार्ग हा गांधीजींचा मार्ग होता. त्यांना कल्पना होती की जेव्हा शेतकऱ्याला एकत्र ठेवायचं असेल तर सत्याग्रहाच्या मार्गामध्ये जी शक्ती आहे ती दुसऱ्या आंदोलनामध्ये नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर सत्याग्रहामध्ये आपण त्रास करून घेत असतो, आपण दुसऱ्याला त्रास देत नाही, पण समोरच्याला आपल्यावरती आक्रमण करणं इतकं सोपं नसतं. पण गांधीजींचा वारसा सुद्धा या तरुण नेतृत्वाने स्वीकारला. याबद्दल करण भाऊचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि म्हणून आज आपण पाहतोय की करणभाऊच्या मागे जी ताकद आहे ती त्यांच्या संघटनेची आहे. संघटना एका दिवसामध्ये उभी राहत नाही. एखादा प्रश्न तयार झाल्यावरती लोक समुदाय एकत्र येतो, परंतु एक एक माणूस करणभाऊने ज्या पद्धतीने जीव लावून उभा केलेला आहे, तिथे शिवा देवेंद्र असतील, आशिष हिरे असतील, ही संपूर्ण महाराष्ट्राची टीम, नवनाथ शिंदे आहेत, सर्व टीम, त्यांच्या महिला आयोगाचे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीने इथं ठाण मांडून तुमच्यासाठी बसले, नुसते इथंच बसलेले नाही तर जिल्ह्यामध्ये निवेदन देत आहेत आणि भाऊची विचारपूस करतायत. क्रांतीवीर छावा संघटनेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. त्यांनी साथ आपल्या या लढ्याला दिली आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा एक चांगला समारोपाच्या दृष्टीने वाटचाल सुरू झालेली आहे. आणि मला आशा आहे की आता सर्व प्रशासनाने सर्व पाहिलेलं आहे, ते आता त्यांनी आजचं पाहू नये. उद्याची या सर्व रिपोर्टिंग कलेक्टर पासून सर्वांनी आपल्या बाजूने केली पाहिजे आणि उद्याच्या दोन्ही गोष्टी आपल्या मान्य झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा प्रयत्न शिष्टमंडळाचे 13 लोक 10 लोक शेतकरी आणि सर्व पदाधिकारी, संघटनेचे पण 3 पदाधिकारी जातील आणि या सर्व टीम उद्या आपल्याला चांगली बातमी मिळेल यासाठीची आपण वाट पाहूया. आणि म्हणून सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि किसान सभेच्या वतीने सकाळपासून या संघटनांनी पाठिंबा दिला त्या सर्व संघटनाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सांगतो जय भीम, लाल सलाम.